विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत थेट प्रक्षेपण. ते प्रॉपर चिपळूणचे आहेत आणि आपण टीव्ही चॅनलवर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका बघत असतो आणि त्याच्यामध्ये अतिशय मनापासून सगळेजण त्यांना प्रतिसाद देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. सगळ्यांना हसवण्याचं काम ते करत असतात आणि तोही एक महत्त्वाची भूमिका ते आज पार पाडतायत. आणि त्यांच्याच जोडीला आता संघटनेची पण जबाबदारी काही प्रमाणामध्ये त्यांनी उचललेली आहे. आज त्यांना कोकण विभागाचं अध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दिलेली आहे. आणि त्यामुळं म्हणजे चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभाग जो आहे त्या विभागाच्या कोकण विभागाची जबाबदारी प्रभाकरजींना दिलेली आहे. मला विश्वास आहे की प्रभाकरजी ती अतिशय समर्थपणे पेलतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे आणि त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. काय 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 आज आम्ही बरोबर स्थानिक शिवसैनिकांनी ओपन चॅलेंज दिलं की किरीट सोमय्यांनी ते येऊन दाखवावं. आम्ही सैनिक काय आहोत ते दाखवतो. किरीट सोमय्या यांना बीकेसी मध्ये पोलिसांनी थांबवलेलं आहे. मुळात किरीट सोमय्या यांची कृती ही कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासाठी मुद्दाम केली जाते का? या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रातला कोणीही नागरिक असेल, कुणी कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असेल, राजकीय क्षेत्रातली किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातली, त्या प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करत असताना जे संविधानाने कायद्याने घटनेनी नियम जे घालून दिलेले आहेत त्याचा भंग आमच्या सहित कोणी करू नये हे माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. आता ही केलेली कृती योग्य का अयोग्य याबद्दल पेपर बघितल्याशिवाय, वस्तुस्थिती समजून घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांशी बोलतात. किरीट सोमय्या बीकेसी फ्लायओव्हर जवळ गाडीतून ते खाली उतरलेत आणि पोलिसांशी संवाद साधतायत. पोलिसांनी त्यांना अडवलंय की पुढे जाऊ नका, थोडा अनुचित प्रकार घडू शकतो. खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तिथे जमलेले आहेत. रहिवाशांचा जरासा रोष आहे. त्यामुळे आता ते आणि पोलीस कार्यालयामध्ये जाऊन बोलतायत असं प्रथमदर्शनी तरी दिसतंय. पोलिसांसोबत किरीट सोमय्या जात आहेत. पत्रकारांशी कदाचित ते काही क्षणात संवाद साधतील. एक छोटीशी फ्लायओव्हर जवळ पोलीस चौकी आहे. तिथे पोलीस किरीट सोमय्यांना घेऊन गेलेत संवादासाठी. नेमकं काय आहे, का अडवलंय, अशा प्रकारचा हा संवाद असेल. सगळ्या पत्रकारांना बाहेरच थांबवलं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा इथंच उपस्थित आहेत. प्रणाली, पोलिसांशी संवाद साधायला या पोलीस चौकीमध्ये नेलंय किरीट सोमय्यांना? थांबलेलं पण बघितलं होतं गाडीमधनं. त्यानंतर त्यांनी जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना बघितलं होतं गाडीमधनं. त्यानंतर त्यांनी जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना थांबवलं. आणि त्यानंतर आता किरीट सोमय्या आणि स्थानिक पोलीस यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. आतमध्ये नेमकं बोलणं काय होतं ते आपल्याला कळू शकणार नाही. अगदी छोटीशी चौकी आहे, परंतु लवकरच आपल्याला कळेल की काय झालंय. कारण किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी लवकरच तुमच्याशी या सगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे. परंतु एवढं मात्र जवळपास स्पष्ट दिसत आहे की किरीट सोमय्या यांना इथून पुढे जाऊ दिलं जाणार नाहीये. बाहेर आपण पाहतोय पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आहे. किरीट सोमय्या स्वतः आतमध्ये बसलेले आहेत. स्थानिक पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा बसलेले आहेत. एक मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळातच ते आपली भूमिका स्पष्ट करतील. किरीट सोमय्या आता तरी त्यांच्या कृतीवरून असं दिसत होतं की ते जाण्यावर ठाम आहेत, परंतु पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे. मोठं बॅरिकेडिंग लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांना पुढे जाता येणार नाहीये. कदाचित प्रणाली पोलिसांकडून त्यांना समजावण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल की तुम्ही माघारी फिरा, कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते जर ते पाडकामाच्या ठिकाणी गेले तर. कारण रुचा खानोलकर आपल्याला दाखवत होत्या की खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि रहिवासी जमलेले आहेत आणि ते आक्रमक आहेत, रोष व्यक्त करतायत. ते उभारून बोलतील ते आणि
प्रणाली, अगदी खरं आहे आणि तिथली परिस्थिती जी आपण दाखवतोय सातत्यानं तशीच परिस्थिती या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे. इथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि इथून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला जाणार आहे हे जवळपास स्पष्ट दिसतं आहे आणि त्यामुळंच कदाचित किरीट सोमय्या यांची समजूत काढली जाणार असेल. त्यांनी आधीपासून सांगून ठेवलं होतं की मला तिथं जायचं आहे, परंतु ज्या पद्धतीचा इशारा अनिल परबांनी आता या ठिकाणी दिलेला आहे तो पाहता किरीट सोमय्या यांच्या जीविताला धोका आहे आणि त्यामुळे तिथं जाऊ नये अशा पद्धतीची समजूत पोलिसांच्या मार्फत काढल्या जाण्याची शक्यता आहे. तुर्तास आपण पाहतो आहोत की या ठिकाणी पोलीस आणि किरीट सोमय्या हे छोट्याशा चौकीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. काही क्षणापूर्वी जसं प्रणाली आपण सांगत होतात की ते गाडीतून उतरले आणि नंतर ते पडकामाच्या दिशेने चालायला सुरुवात करत होते का, म्हणजे ते पायी तिथपर्यंत पोहोचावं अशा आशेने खाली उतरले होते का गाडीतून? नाही, ते खरं तर गाडी घेऊनच जाणार होते, परंतु स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी समोरासमोर रोखली आहे. संपूर्ण रस्ता बॅरिकेटिंग करून थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आणि इथून मी जसं म्हणाले साधारण 2 किलोमीटरचं अंतर आहे. एवढं अंतर चालत जाणं शक्य नाहीये, कारण त्यांना इथून पुढे मुळात जाऊच दिलं जाणार नाही. त्यांनी जर पायी जाण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना मज्जाव केला जाणार आहे. आता आपण बघितलं की त्यांनी गाडीतून जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना थांबवण्यात आलेला आहे आणि इथून पुढे शक्यता कमी आहे की पोलीस त्यांना पायी सुद्धा जाऊ देतील. 2 किलोमीटरचं अंतर आहे, एवढं अंतर पायी चालत जाणं आणि तेही अशा ठिकाणी जिथे सुरक्षेला धोका आहे त्या ठिकाणी ते शक्य नाही. त्यामुळे कदाचित त्यांना इथूनच माघारी फिरावं लागेल. नक्की आपण परत एकदा आपल्या प्रेक्षकांना घडामोडी काय आता घडतायत ते सांगूया. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे बीकेसी फ्लायओव्हर शेजारी असलेली छोटीशी पोलीस चौकी आहे तिथे उपस्थित आहेत. या पोलीस चौकीमध्ये किरीट सोमय्यांना नेण्यात आलेलं आहे. पोलीस अधिकारी त्यांच्याशी संवाद साधतायत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. वांद्र्याला पाडकाम जिथे झालेलं आहे अनिल परब यांच्या कार्यालयाचं तिथे परिस्थिती जणा तणावपूर्ण आहे. नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे एकत्र जमलेले आहेत आणि ते रोष व्यक्त करतायत. किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत, अनिल परबांना समर्थन देत आहेत. अनिल परबांनी सुद्धा आव्हान दिलेलं आहे की तुम्ही इथे येऊनच दाखवा. बीकेसी फ्लायओव्हर पर्यंत जरी किरीट सोमय्या पोहोचलेले असले तरी अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस त्यांना बीकेसी फ्लायओव्हरच्या पुढे जाऊ देत नाहीयेत. त्यांची मनधरणी करण्याचा, तुम्ही माघारी फिरा हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित पोलीस त्यांना करतील, कारण पोलीस दलावर ताण येऊ शकतो. परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर नियंत्रणात आणता येणं परिस्थिती कठीण होईल आणि म्हणून पोलीस फ्लायओव्हरच्या पुढे त्यांना जाऊ देत नाहीत. बीकेसी फ्लायओव्हर पर्यंत जरी किरीट सोमय्या पोहोचलेले असले तरी त्यांना थांबवले गेलेलं आहे आणि त्यांना इथून पुढे जाऊ दिलं जाणार नाहीये. दुसरीकडे आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर या बीकेसीला पाडकाम जिथे झालंय तिथे उपस्थित आहेत. तिथून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रणाली कापसे बीकेसीच्या फ्लायओव्हरवर आहेत. आत्ता एका दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय की ती पोलीस चौकी, छोटीशी पोलीस चौकी आहे फ्लायओव्हर ब्रिज फ्लायओव्हरच्या इथं असलेली आणि तिथे किरीट सोमय्या आणि पोलीस एकमेकांशी संवाद साधतायत. आमच्या कॅमेरामधून ही दृश्य दिसत आहेत. प्रणाली कापसे तिथे उपस्थित आहेत आणि काही क्षणामध्ये नेमकं काय घडामोडी घडतायत ते पुढे जाणार आहेत पडकामाच्या ठिकाणी का इथूनच माघारी फिरतील या सगळ्याविषयी ते स्वतःच किरीट सोमय्या स्पष्टता करतील अशी माहिती मिळते. रुचा कानोलकर आणि प्रणाली कापसे या दोघी जणी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. क्षणाक्षणाच्या अपडेट्स आपल्याला देत आहेत. अनिल परब यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत तिथले रहिवासी सुद्धा होते. रहिवाशांचं असं म्हणणं आहे की 2 इमारतींमधली जी जागा आहे ती जागा आम्ही अनिल परबांना तिथं कार्यालय बांधावं यासाठी दिली आणि अनिल परब कार्यालयाचं काम तिथे बसून रोजच्या रोज करत नाहीत. किंबहुना याच इमारतीच्या महिलांचे किंवा मुलांचे कुठले इतर कार्यक्रम असले तर ते या कार्यालयामध्ये होतात. त्यामुळे अशा प्रकारचं पाडकाम जर करायचं होतं तर अनिल परबांना विचारण्याची काय गरज, आमच्याशी बोलायला हवं होतं. किरीट सोमय्या आता बाहेर येत आहेत. प्रणाली, थोड़ा पीछे चलो, थोड़ा पीछे, थोड़ा आने दो ना, सब पत्रकारों को आने दो, आप थोड़ा पीछे. ठीक है, आप तुम्ही तर हात खाली
जी सर मराठीमध्ये आधी बोला. सर मराठीत सांगा. काय झालं आपण जाणार आपण नाही आहात का पुढे पुढे? जाणार आहात का? पोलिसांशी काय संवाद झाला? म्हाडाचा अधिकाऱ्यांची आता चर्चा झाली. पोलीस अधिकाऱ्यांची पण सकाळपासून चर्चा सुरू आहे. कोई टेंशन नाही. लोकायुक्त चा सुनावणी दरम्यान जो निर्णय झाला त्या निर्णयाचा पालन होत आहे. ते अनधिकृत कार्यालय ज्याच्यासाठी अनिल परबला जून 2019 मध्ये नोटीस देण्यात आली होती ते आता ऑलमोस्ट जवळजवळ पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. बाकी राहिलेले काम म्हाडा पूर्ण करणार असं म्हाडाचं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनी कबूल केलंय, मान्य केलंय. आता दुसरी गोष्ट माझी मागणी अशी होती की हे कार्यालय ज्यांनी बांधलं, वीज कनेक्शन कुठून येत होतं आणि त्याला MRTP लागू करा. अनिल परबचं कार्यालय तुटलं ते वाचवण्यासाठी प्रचंड खटाटोप केली होती. उच्च न्यायालयात गेले होते, सिटी सिव्हिल कोर्टात गेले होते, परत गेले महिनाभर म्हाडामध्ये सुनावणी चालू होती. मिलिंद नार्वेकरनी स्वतःचा इल्लीगल बंगलो तोडला. अनिल परबचं कार्यालय तुटलं. अब बारी बचे हुए साई रिसोर्ट की. नक्कीच, पण तुमच्यावरती बरेच शिवसेना आक्रमक झाले काय ठरलंय? आणि तुम्ही शिवसेनेने मागास स्पष्ट फिरताय? केलं. प्रश्न तुम्हाला विचारला गेला की किरीट सोमय्या कोण असे लागून गेले की येऊन पाहणी करतात आणि महानगरपालिका कोणत्या अधिकारात तिकडे जाऊन भेट कमिशनर देणार? सारखी येऊन पाहणी पाहणी करणार? करतात. त्यांना अधिकार कोणी दिला? कुणाचा जखमेवर जास्त मीठ तोडू नये आणि म्हणून पोलिसांनी म्हाडाने जे सांगितलं आहे की आम्ही काम पूर्ण केलं आहे. ईडीचं थोडं उरलेलं काम बाकी आहे, त्याचा पाठपुरावा मी पुढे करणार. नाही, पण भविष्यामध्ये तुम्ही किरीट सोमय्या आता जाणार आहेत का? आज जरी जाणार- अडवण्यात आलं तुम्ही असलं आता तरी काय भविष्यात जाणार का? माघारी फिरताय नेमकं काय? गेली अनेक वर्ष 5 ते 7 वर्ष जे अनिल परबनी हे अनधिकृत कार्यालयातून साम्राज्य चालवलं होतं ते आता संपलेलं आहे. आता माझं लक्ष मी उरलेल्या रिसोर्टकडे आणि अस्लम शेखच्या स्टुडिओकडे वळवणार. अनिल परब यांच्या मराठी माणसानं घर जागा वाढवलं, मी त्याचा पत्रव्यवहार त्रास केला, किरीट तशा सोमय्यांना प्रकारचा झाला. केलेला किरीट सोमय्या मराठी माणसाच्या विरुद्ध आहे. किरीट सोमय्या आणि भाजप असं अनिल परब म्हणतात. चांगली गोष्ट आहे की आता तरी त्यांना मराठी माणूस आठवला. एवढा रिसोर्ट बांधला, त्यात करोडो रुपये भ्रष्टाचाराचा पैसा टाकला. हे कार्यालय अनधिकृत आतापर्यंत तो बोंबलत होते, काहीच नाही अनधिकृत, आता तुटलं ना. म्हणून 100 कोटीची वादे करून वसुली करताना त्यांना मराठी माणूस नाही आठवला. वसुलीसाठी निर्दोष नागरिकांची हत्या करताना नाही आठवला. आता अनिल परबचं रिसोर्ट तुटला, कार्यालय अर्धा रिसोर्ट तुटला, कार्यालय तुटलं म्हणून कितीही सबब दाखवले त्यांनी. आता उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या नेत्यांची अवस्था बघा. हसन मुश्रीफवर ईडीने धाडी घातल्या तर त्यांना मुस्लिम आठवला की ये भाजपवाले किरीट सोमय्या सिर्फ मुस्लिम को टारगेट करते हैं. नवाब मलिक, अस्लम शेख, हसन मिया, आता याला अनिल परबला मराठी किरीट सोमय्याला नरेंद्र मोदीजींना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे माफिया भ्रष्टाचारी लोक आणि त्यांचा भ्रष्टाचार, त्यांचे अनधिकृत जे महाल बांधलेले आहेत त्याचं तोडकाम आणि न्यायालयात. मग हिंमत असेल तर जाऊन हे वाक्य लोकायुक्ता समोर मांडा ना. हिंमत आहे जाऊन मांडा. लोकायुक्तांनी आदेश दिलाय. आता लोकायुक्तापर्यंत गुजराती, मराठी, हिंदी भाषी करणार. मग तिथे काय बोलती बंद झाली? तिथे जाऊन हे स्टेटमेंट करावं. नाही, पण अनिल परब यांनी सांगितलेलं नाहीच आहे, माझं बांधकाम नाहीच आहे म्हणून ते म्हणतात सोसायटीचे नागरिक म्हणतात की ते आमचं आहे. सोसायटीने परवानगी दिली होती त्यामुळे बांधकाम केलं. आता आहे नटवरलाल. मग एवढं का ते ओरडतायत? एवढी का त्यांना चिंता आहे? नोटीस 2019 जून मध्ये मिळाली होती.
तक्रार जी त्यांच्या विरोधात केली होती एक वरिष्ठ शिवसैनिकांनी केली होती. आता ते रिसोर्टच्या बाबतीत हेच म्हणायचं की तो मीन नव्हेच. मग ईडीने आता 10 कोटीची प्रॉपर्टी अनिल परबच्या नावाची अटॅच केली ना. एग्रीमेंट अनिल परबनी केलं होतं. दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स अनिल परब भरत होते, भरतात रिसोर्टचे. म्हणून घोटाळे पकडले, माफियागिरी करताना पकडल्या गेल्यानंतर तो मी नव्हेच म्हटलं तर ते न्यायालयात जाऊन सांगा. अनिल परब यांनी अनिल परब आवाहन असं केलंय की म्हणताय नारायण की राणे ते आणि यांचं सगळे कार्य शिवसैनिक अधिकृत आहे, त्या तुमच्या ठिकाणी स्वागतासाठी तिथे किरीट उभे सोमय्या आहेत. यांनी यावं. थोडं काम त्यांना पण करू द्या ना. त्यांनी खुशाल करावेत, त्यांना शुभेच्छा. नाही, ठाकरे त्यांच्या गटाच्या विरोधात आलेल्या मोर्चा काढू असं लोकांच्या सांगितलं. विरुद्ध आता किरीट सोमय्या का नाही बोलत असाही प्रश्न आता इथं ठाकरे हो, शिंदे गटाच्या, माफ करा, शिंदे गटात गेलेल्या नेत्यांच्यावर ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढा लढत होतात त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी खोटं केलं. आता अनिल परब स्वतः मान्य करतात का याचा अर्थ? रश्मी उद्धव ठाकरेंनी 19 बंगले बांधले, दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरत होत्या आणि अचानक उद्धव ठाकरेंनी गायब केले. ते त्यांना मान्य आहे का? आणि समजा किरीट सोमय्यांनी घोटाळा केलाय, आता पूर्ण ठाकरे सरकारने 6 महिने किरीट सोमय्याचा मुलगा नील सोमय्या, किरीट सोमय्याची बायको प्रोफेसर डॉक्टर मेहदा सोमय्या, किरीट सोमय्याची आई 92 वर्षाची गुण, या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचं कटकारस्थान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने केलं होतं ना. मग ज्या ज्या लोकांनी केलं त्यांच्या विरोधात त्यांनी जावं. यात मी लोकायुक्त मध्ये गेलो होतो ना आणि लोकायुक्त कोर्टात आदेश आला होता. म्हणून त्यांना वाटत असेल की उद्धव ठाकरेंनी 19 बंगलेचा घोटाळा केलाय किंवा आणखीन कुठला शिवसैनिकांनी, पूर्वीचा शिवसैनिकांनी केलाय, त्यांनी पाठपुरावा करावा. अनिल परब यांनी म्हणलेलं आहे की नारायण राणे यांच्या घरातलं बांधकाम जे आहे ते अनधिकृत आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा यायला सांगितलेलं आहे. थोडं त्यांना पण काम करू द्या ना ताई. सगळ्यात पहिलं त्यांनी रिसोर्ट जाऊन पडावा. तर अनिल परब यांनी आव्हान दिले, तुम्ही आता जाणार का अनिल परब यांच्या ऑफिसच्या ठिकाणी? नाही म्हणाले ना. चला सर हिंदी में जानता है ना, हिंदी तो हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह अनिल परब इन्होंने चैलेंज किया है आपको कि घर वहाँ पर आके चैलेंज किया है. अनिल परब का म्हाडा का कार्यालय अनधिकृत था, वो तोड़ दिया गया. म्हाडा और पुलिस ऑफिसर से अभी मेरी चर्चा हुई. म्हाडा के सीनियर अधिकारी ने कहा हमने पूरा कार्यालय तोड़ दिया, बाकी जो बच गया होगा वो भी हम तोड़ देंगे. और जगह म्हाडा की है, वो जगह पर कोई आगे बांधकाम नहीं होगा, वो हम देखेंगे. मैंने ये भी मांग की है कि ये तो आपने लोकायुक्त का आदेश का पालन किया है, जिसमें अनधिकृत बांधकाम करने वाले के पीछे MRDP फौजदारी प्रक्रिया कार्रवाई भी करनी पड़ेगी. अब वो जगह कार्यालय जिसने बनाया था, ऐसा अगर कोई सोसाइटी का व्यक्ति कहता है और कोई तो जाके म्हाडा को कहे, उसके विरुद्ध फौजदारी प्रक्रिया भी शुरू होगी. मिलिंद नार्वेकर ने स्वयं का बंगलो तोड़ा. म्हाडा ये कार्यालय तोड़ने जा रहे थे, वो टूटा. अब मैं अनिल परब को कहूंगा साई रिसोर्ट बचा हुआ जो है उसका थोड़ा उसकी ओर ध्यान दे. वो भी आज नहीं तो कल नहीं तो परसों टूटेगा. अनिल परब ने लेकिन चैलेंज किया है कि आप यहाँ पर आके बताओ, हम शिवसेना स्टाइल में आपका स्वागत करेंगे, और पुलिस को भी बोला है कि उनको छोड़ दें. अरे भैया टूट गया ना. अभी उसका कार्यालय टूट गया, उनका घमंड टूट गया, उनकी सरकार टूट गई. मुझे लगता है अभी उतना ही काफी है. ठीक है, थैंक यू. अनिल परब